नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता ई-केवायसी करा अन्यथा नाव जाईल बोगस यादीत. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट आणि बातमी आलेली आहे. तर नेमके बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि कधीपर्यंत आपल्याला ई-केवायसी करायचं आहे, ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा. तरच आपल्याला इथून पुढे रेशन मिळणार आहे, अन्यथा आपलं रेशन बंद होऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे. लोकमत न्यूजपेपरनं आजच बातमी दिलेली आहे. केवायसी केली का, नाहीतर नाव जाणार बोगस यादीत. तर अशा प्रकारची एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत की नेमकं आपलं आता राशन बंद होणार आहे की आपल्याला अजून काय करावं लागणार आहे. तर बघा मित्रांनो, स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी रेशन दुकानात ई-केवायसी ची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी पुरवठा विभागाद्वारा वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, अनेक महिन्यापासून रेशन कार्ड धारकांना सांगण्यात आलेलं आहे की ई-केवायसी पूर्ण करा, परंतु अद्यापही अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता त्यांना ई-केवायसी पूर्ण करणे अतिशय गरजेचं झालेलं आहे. तर बघा बातमीमध्ये पुढे काय म्हटलेलं आहे ते. असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तर बघा मित्रांनो, जर आता ई केवायसी पूर्ण केली नसेल तर आपल्याला या धान्यापासून आता वंचित राहावं लागू शकते. त्यानंतर पुढे बघा, जिल्ह्यातील रेशन दुकानात असलेल्या पॉश मशीनवर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांद्वारा रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याचे ठरवण्यात आले होते. तर बघा, बऱ्याच ठिकाणी काय झालं की बोगस रेशन कार्ड धारकामार्फत अशा प्रकारचं धान्य रेशन दुकानातून मोफत उचललं जात होतं आणि ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं ई केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये यासाठी ई केवायसी ची प्रक्रिया केली जात आहे. वारंवार सूचना केल्यानंतरही ई केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे आता बाद होणार आहे. तर बघा मित्रांनो, जर वेळोवेळी सूचना देऊनही जे लाभार्थी ई केवायसी पूर्ण करणार नाही तर त्यांचे नाव आता या योजनेतून बाद होणार आहे. अशा प्रकारे एक महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर शिधापत्रिका होणार रद्द. शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. हे रेशन धान्य जर बाजारात विक्री केल्यास संबंधित रेशन कार्ड धारकावर कारवाई केली जाईल व शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे. तर बरेच लाभार्थी असे आहेत की जे रेशन दुकानातून तर धान्य उचलतात मोफत, परंतु ते बाहेर नेऊन विकतात. तर असं जर शासनाच्या आता निदर्शनात आलं तर त्यांचं रेशन कार्ड आता बंद होणार आहे, रद्द केलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, केवायसी न केलेले लाभार्थी ठरणार बोगस. रेशन कार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास त्यांचे रेशन कार्ड आता रद्द करण्यात येणार असून त्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. तर बघा मित्रांनो, जर ई केवायसी जर केलं नाही तर आपल्याला या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. आणि अजून बघा एक महत्वाची माहिती, मुदत संपली, आता शासन घेणार निर्णय. शासनाने ई केवायसी करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली आहे. मात्र रेशन दुकानात ई केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या तरी सुरूच आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहणार याचा निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार आहे. तर मित्रांनो, शासनाने जी काही डेडलाईन दिलेली होती ती पूर्णपणे संपलेली आहे. तरी सुद्धा रेशन दुकानामध्ये ई केवायसी चे कामे सध्या सुरूच आहे. तर त्यामुळे आता कधीही ई केवायसी करण्याबाबत आणि ती बंद करण्याबाबतचा निर्णय शासन घेऊ शकते. तर तत्पूर्वी आपण तात्काळ जर आपलं ई केवायसी नसेल तर ते पूर्ण करून घ्या, तरच आपल्याला हे मोफत धान्य मिळेल आणि रेशन कार्डचे इतर लाभ सुद्धा आपल्याला मिळू शकतील.
तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची बातमी या रेशन कार्ड बाबत आलेली होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.